ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा या दृष्टीनं साखर हंगाम 2023-24साठी ऊसाला 315 रुपये प्रति क्विंटल इतका आतापर्यंतचा सर्वाधिक FRP अर्थात रास्त आणि किफायतशीर भाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला। माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या तसंच साखर कारखानदार आणि संबंधित अनुषंगिक कामांमध्ये कार्यरत असलेल्या 5 लाख कामगारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे असं त्यांनी सांगितलं। आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पूर्ण पैसे मिळत आहेत, तसंच FRPचा अनुशेष भरून काढण्यात आला आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 10% अधिक होत आहे, त्यामुळे मोठा बदल झाल्याचं ठाकूर यांनी सांगितलं। गन्ना किसानों को उचित मूल्य मिले तो 1 अक्टूबर 2023 से 30 सितंबर 2024 तक की अवधि में चीनी मिलों के द्वारा गन्ने किसानों को उचित मूल्य मिले, उसमें बढ़ोतरी की गई है। आज तक का सबसे ज़्यादा जो दाम है 315 रुपये प्रति क्विंटल मूल्य उसको निर्धारित किया गया है। ये गन्ने के मूल्य का भुगतान चीनी मिलों द्वारा सीधे तौर पर किसानों को किया जाएगा और ये कृषि लागत और मूल्य आयोग CACP इसके द्वारा पहले स्टेट से, स्टेक होल्डर से सबसे इनके सुझाव और रिकमेंडेशंस लेने के बाद गन्ने की उत्पादन लागत व अन्य बाय प्रोडक्ट जैसे कि गुड़, गन्ने की खोई, सबको उचित प्रॉफिट मार्जिन जैसे फैक्टर्स को ध्यान में रखते हुए तय किया जाता है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीनं आज शेतकऱ्यांसाठी 3,70,000 कोटी रुपयांच्या नाविन्यपूर्ण योजनांच्या पॅकेजला मंजुरी दिली। रासायनिक आणि अनावश्यक खतांचा वापर टाळण्यासाठी PM प्रणाम योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। PM प्रणाम योजनेच्या अंतर्गत जी राज्य पर्यायी खतांचा वापर करतील अशा राज्यांना अनुदानाची 50% रक्कम पाठबळ म्हणून दिली जाईल असं मनसुख मांडविया यांनी यावेळी सांगितलं। युरिया योजनेसाठी 3 वर्षांसाठी 3,68,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली असून 2023 ते 2026 पर्यंत 3 वर्षांसाठी खतांसाठी अनुदान सुरू ठेवण्यासाठी देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली। सल्फर कोटेड युरियाचा वापर वाढवला जाईल असं मांडविया म्हणाले। कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीनं बाजार विकास सहाय्य योजनेसाठी 1,451 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही आज मंजुरी देण्यात आली। केंद्र सरकार कायमच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना करत आहे असं मांडविया म्हणाले। हमारे यहाँ 12 करोड़ किसान हैं और 12 करोड़ किसान पर फार्मर्स हम देखें, पर किसान देखें और हम हिसाब किताब करें तो 21,000 रुपया एक किसान के पीछे सब फर्टिलाइजर सब्सिडी के पीछे भारत सरकार ने खर्च किया, लेकिन किसान के जेब पर भार नहीं आने दिया। और दूसरा, हमने लगातार MSP बढ़ाई, हमने स्वामीनाथन कमीशन के रिकमेंडेशन का इम्प्लीमेंटेशन किया और डे बाय डे MSP बढ़ाई। MSP की ओर से 2,72,000 करोड़ रुपया किसानों को दिया गया। देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी व्यावहारिक उपाय शोधण्याच्या दृष्टीनं संशोधनाला बळ देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या स्थापनेचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला। फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तर 15 ते 25 नामांकित संशोधक आणि व्यावसायिक यांच्या संचालक मंडळाचे सदस्य असतील। या फाउंडेशनसाठी 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांसाठी 50,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील।